नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. बदलती जीवनशैली, राहणीमान, आहारातील बदल या सगळ्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्यासंबंधी समस्या वाढल्या आहेत. त्यात महिलांच्या बाबतीत या समस्या जास्त वाढल्यात. प्रामुख्याने पीसीओएस हा आजार झपाट्याने वाढताना दिसतोय. सध्या याच आजाराशी संबंधित एक महत्त्वाचा बदल करण्याची चर्चा आहे. अनेक तज्ज्ञांनी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच पीसीओएस या आजाराचं नाव बदलून पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजेच पीएमओएस असं करण्याचा प्रस्ताव दिलाय. हा बदल फक्त नावापुरता नसून महिलांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा मानला जातोय. जगभरातील सुमारे 17 कोटी महिलांना हा त्रास असल्याचा अंदाज आहे. आता अनेक डॉक्टरांच्या मते पीसीओएस हे नाव दिशाभूल करणार आहे, कारण या आजाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला ओव्हरीमध्ये सिस्ट म्हणजेच अंडाशयात गाठी असतातच असं नाही. तसेच हा आजार फक्त प्रजनन क्षमतेपुरता मर्यादित नाही, तर हा आजार शरीरातील हार्मोन्स, वजन, इन्सुलिन, मानसिक आरोग्य आणि हृदयाच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो. त्यामुळे पीएमओएस हे नाव अधिक योग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पॉलीएंडोक्राइन म्हणजे शरीरातील अनेक हार्मोनल प्रणालींवर होणारा परिणाम, तर मेटाबॉलिक हा शब्द वजन वाढणे, मधुमेहाचा धोका वाढणं, कोलेस्टेरॉलची पातळी वाढणं अशा चयापचयाशी संबंधित अडचणींशी निगडीत आहे. ओव्हेरियन हा शब्द वापरला जातो कारण या स्थितीचा महिलांच्या प्रजनन आरोग्यावर थेट परिणाम होतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की नाव बदलल्याने महिलांना या आजाराविषयी अधिक अचूक माहिती मिळू शकते. अनेक तरुणींना पीसीओएस हे नाव ऐकलं की लगेच ओव्हरीमध्ये सिस्ट आहेत का किंवा ऑपरेशन करावं लागेल का अशाच गोष्टींची भीती वाटते. मात्र प्रत्यक्षात हा विकार जीवनशैली, हार्मोन्स आणि शरीराशी संबंधित अनेक घटकांशी जोडलेला आहे. आता पीएमओएस या आजाराची काही सामान्य लक्षणं आहेत. यातलं पहिलं लक्षण आहे मासिक पाळी अनियमित होणं. दुसरं आहे वजन वाढणं किंवा वजन कमी करण्यामध्ये अडचण येणं. तिसरं लक्षण आहे चेहऱ्यावर मुरूम येणं. चौथं लक्षण आहे चेहरा किंवा शरीरावर जास्त केस येणं. पाचवं लक्षण आहे केस गळणं. आणि सहावं लक्षण आहे गर्भधारणेमध्ये अडचणी येणं. सातवं लक्षण आहे थकवा आणि मूड बदलणं. आता या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे टाईप 2 डायबिटीस, हृदयविकार, स्लीप ॲपनिया, ताणतणाव आणि डिप्रेशनचा धोका हा वाढू शकतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पीएमओएस हे नाव महिलांना हा आजार फक्त स्त्रीरोग नसून संपूर्ण शरीराशी संबंधित समस्या आहे हे समजून घेण्यासाठी मदत करेल. यामुळे लवकर निदान, योग्य उपचार आणि जीवनशैलीमध्ये बदल करण्यावर अधिक भर हा दिला जाऊ शकतो. ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.